त्यावर आता फार जास्त चर्चा करू नये अधिवेशनामध्ये त्या गोष्टींवर चर्चा करा ज्या जीवन मरणाशी संबंधित आहेत, ज्या लोकांच्या म्हणजे कष्टाशी संबंधित आहेत। त्याच प्रकारचं आजचं हे आंदोलन आहे, ज्या आंदोलनामध्ये लोक 18 वर्षापासून नोकरीवर आहेत, समग्र शिक्षा करार कर्मचारी म्हणून वेगवेगळ्या कॅडरमध्ये आहेत। इंजिनिअरिंग कॅडर आहे, नॉन टीचिंग कॅडर आहे, डेटा एंट्री ऑपरेटर आहे। झालं काय तर एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या सरकारच्या काळामध्ये आपण बघितलं की ज्यांनी 1 वर्ष नोकरी केली त्यांना कायम करण्यात आलं नगरपालिका सेवांमध्ये, कारण करोनात नोकरी केली म्हणून। झालं काय तर एकनाथरावजी शिंदे साहेबांच्या काळामध्ये स्पष्टपणे किती लोकांना 3105 नाही त्यापैकी किती लोकांना कायम केलं? 3105 लोकांना कायम केलं। 3105 लोकांना कायम केलं। 2 वर्ग निर्माण करण्यात आले। सर्वोच्च न्यायालय स्पष्टपणे सांगते की एकाच जर वर्गातले लोक असतील तर त्यांच्यात विभागणी करून डिस्क्रिमिनेशन करू नये। मग आवडती नावडतीचे लोक आहेत का? त्यामुळं मला असं म्हणायचं आहे की भाषा ही कोणता भाग आहे नाही आहे, म्हणजे काय म्हणतो ते नव्याने वेगवेगळे दुसरे चित्रपटावरले विषय, त्याचबरोबर वेगवेगळे म्हणजे प्रांतीय लोकांनी इथं राहावं की ना राहावं ह्या सगळ्या विषयांवर सरकारला आव्हान आहे, त्या विषयांवर फार चर्चा करू नका। ज्या विषयांमध्ये जीवन मरणाशी संबंध नाही आहे, कष्टकऱ्यांच्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर विचार करावा। जसं भटक्या विमुक्तांचे विद्यार्थी इथं उपोषणाला बसलेत, त्या विद्यार्थ्यां सगळ्या इतर संस्थांना पैसे मिळालेत, शिष्यवृत्तीच्या बाबतीतले तर भटक्या विमुक्तांना पैसे मिळालेले नाही आहेत। या बाबींवर अधिक चर्चा करावी। कुणीतरी म्हणजे वेगळ्या कारणाने मोठा आहे म्हणून चर्चा करण्याऐवजी सामान्यांसाठीच्या प्रश्नावर चर्चा करावी आणि ह्या कर्मचाऱ्यांना कायम करावं। या कर्मचाऱ्यांचा जो खंड आहे तो क्षमापन करावा। त्याचबरोबर जी पदं रिक्रुटमेंटला नाही आहेत, रिक्रुटमेंट रूल तयार करावा असं मी सरकारला आव्हान करतो आणि तातडीने हे निर्णय व्हावेत असं देखील आव्हान करतो। तुम्ही एकनाथ शिंदेंच्या आवडते आणि नावडते अशा पद्धतीचा आरोप नक्की केले आहे, नक्की काय आहे त्याच्यामध्ये? कोण आवडते होते, का नावडते झाले? बघा, सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह नाही आहे, परंतु त्यांच्या हाताखाली घाटेसारखे अधिकारी होते, त्या अधिकाऱ्यांनी फार गडबडी केलेल्या आहेत। एका भेटीमध्ये मी त्यांना देखील शिंदे साहेबांना ही गोष्ट सांगितली होती की कष्टकरी कर्मचाऱ्यांमध्ये दुपळी नको, कोणत्याही अधिकाऱ्यांनी लालसा ठेवू नये। परंतु मला सांगा, एवढ्या मोठ्या संख्येमधल्या कर्मचाऱ्यांपैकी काही कर्मचाऱ्यांनाच त्यांच्या काळातील अधिकाऱ्यांनी कायम करणं आणि बाकीच्या कर्मचाऱ्यांना कायम न करणं हे कुठेतरी दत्तोपंत ठेंगडी भारतीय जनता पक्षाचे नेते आणि त्याच प्रकारे तुम्हाला सांगतो श्रमवीरांचे नेते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना खीळ बसणारा आहे। त्याच्यामुळं माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांनी संविधानिक दृष्ट्या सर्वोच्च न्यायालयाच्या दृष्ट्या विचार करावा आणि या कर्मचाऱ्यांना कायम करावा असे मी त्यांना आव्हान करतो। तर अजूनही पाहायला गेलं तर मुंडे असतील यांचा, धनंजय मुंडे असतील यांचा अजूनही राजीनामा झालेला नाही। विरोधक जे ते आहेत अनेकदा वारंवार प्रश्न उतरतात आपल्याला पाहायला। मी सांगतो जे विरोधक आहेत म्हणजे काय नाव ते नागपूरचे वडेट्टीवार आणि आमचा इथला ठाण्याचे आमचे आव्हाड, तुमच्या दोघांनाही सांगतो ओबीसी तुम्हाला रस्त्यानं फिरू देणार नाहीत। अशा प्रकारची चूक करू नका। आता थोडं तोंडाला आवर घाला, हे चुकीचं आहे। तुम्हाला मी सांगतो एखाद्या भटक्या विमुक्त माणसाला चार्ज फ्रेम झालेले नाहीत, कायदेशीर संहिता थोडी समजून घ्या। चार्ज फ्रेम नसताना तुम्ही कोणाचे राजीनामे मागू शकत नाहीत। मला सांगा कोर्टाने चार्ज फ्रेम केला आहे का? त्याचबरोबर सकृतदर्शनी आरोपी म्हणून पोलिसांचं त्याच्यात हे आहे का? रेफरन्शियल डॉक्टर असू शकतं, रेफरन्शियल पॉलिटिशियन असू शकतं, रेफरन्शियल पत्रकार असू शकतं, रेफरन्शियल कांट बी ट्रीटेड ॲज ए अक्यूज्ड हे तत्व आहे आणि मला असं वाटतं हे तत्व सर्वांना अभिप्रेत आहे, सर्वांना माहिती आहे। त्यामुळं मला असं वाटतं की धनंजय मुंडेंचा राजीनामा विरोधकांकडे प्रश्नच नाहीत। विरोधकांना ज्या आहे सामान्य कष्टकरी जे आता जसे कर्मचारी आमचे कायम करा म्हणून बसलेत अशांच्या प्रश्नावर पडलेली नाही आहे।
त्यांना केवळ राजकीय मुद्दा पाहिजे आणि राजकीय मुद्दा तो सुद्धा असा की ज्या मुद्द्यावर काहीच केलं जाऊ शकत नाही, ज्या मुद्द्यावर केवळ एका भटक्या विमुक्त समाजाच्या धनंजय मुंडे साहेबांवर, त्याच प्रकारे आमच्या वाल्मिक कराड साहेबांवर अन्याय होईल असंच मांडण्याची मला असं वाटतंय एक म्हणजे एक नाकामयाब हिंमत जे आहेत विरोधक करत आहेत. आज अधिवेशनाचा पहिला दिवस होता, परंतु या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी जितेंद्र आव्हाड यांनी हाताला बेड्या घालून विधानभवनामध्ये प्रवेश केला. काय माहीत त्यांना वाटत असेल की त्यांचे काही कर्म असतील ज्याच्यामुळे त्यांना हातकड्या पडू शकतात म्हणून त्यांनी आधीच हातकड्या घालून आले असतील. वाल्मिक कराड यांना जेलमध्ये VIP ट्रीटमेंट मिळते अशी देखील त्यांनी टीका केलेली आहे. मालिश करायला लोक आहेत, जेवण जातं, VC द्वारे देखील ते त्या ठिकाणी असतात. VC द्वारे कर्मचाऱ्यांशी बोलतायत, अधिकाऱ्यांची चर्चा करतायत, कार्यकर्त्यांशी बोलतात अशी देखील टीका केली. हे कोण बोलले? दानवे बोलतात आणि आव्हाड पण बोलतात. दानवे आणि आव्हाड काय तिथं आता म्हणू नये, ब्रीच ऑफ प्रिव्हिलेज समजू नये, ते काय तिथं काय हवालदार आहेत बाबाजी आहेत काय तिथं जेलमध्ये? अरे काहीतरी तारतम्य पाळा. माहिती आहे का जेलचा अर्थ? मला दानवेंना सांगायचं, दानवे आपण काय बोलतो? आपण एका न्यायिक संहितेचा अपमान करत आहोत. दानवे याचं भान ठेवा. तुम्ही एक पब्लिक सर्वंट आहात दानवे. तुम्हाला माहीत आहे आरोपी जेलमध्ये असतो तेव्हा तो सरकारच्या कस्टडीत नसतो. दानवे आरोपी सरकारच्या कस्टडीत नसतो, तो ज्युडिशियल कस्टडीमध्ये असतो. त्याच्यामुळे काहीतरी तारतम्य ठेवा. न्यायालयाचा अपमान करत आहेत दानवे. त्याच्यामुळे जर दानवेची ही जर वृत्ती थांबली नाही, आव्हाडांची ही जर वृत्ती थांबली नाही, तर माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर पीठाने जे निर्देश दिलेत त्याच्यामध्ये पुन्हा एकदा अर्ज दाखल करू आणि या सगळ्यांची जे काही चाललेलं आहे, आता मला म्हणायचं नाही चावटपणा, जे काही बालिशपणा ते उघड करू.